सभापती महोदय, सन्मान्य सदस्य विक्रांतजींनी जो सिडकोच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी मांडला आणि शेवटचा प्रश्न विचारला त्याचं पहिलं उत्तर मी देतो. या संदर्भात त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टीचं कोऑर्डिनेशन होणं गरजेचं आहे, समन्वय साधणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी नगरविकास विभागाचा एक अधिकारी कोऑर्डिनेशनसाठी असावा अशी त्यांची जी भूमिका आहे. तर तो अधिकारी जो आहे तो नक्की सिडकोकडनं नेमण्यात येईल. परंतु थोडी पार्श्वभूमी देखील लक्षात घेणं गरजेचं आहे की 1970 सालामध्ये सिडकोची स्थापना झाली आणि सिडकोची स्थापना झाल्यानंतर या प्रकल्पामध्ये 95 गावांची जमीन ही अधिसूचित करण्यात आली. त्याच्यामध्ये पनवेल तालुका 38 गावं, उरण तालुका 28 गावं, ठाणे तालुका 29 गावं अशी 95 गावं त्याच्यामध्ये होती. आणि ही गावं ज्यावेळी अधिसूचित झाली त्यावेळी 1894चा जो कायदा आहे त्या पद्धतीनं 29 महसूल गावं जी आहेत ही पनवेलच्या महानगरपालिकेच्या क्षेत्रातली होती. सन्मान्य सदस्यांनी स्पेसिफिक असा एक प्रश्न विचारला आहे की याच्यातली गावं आपल्याला नोटिफाय करायची आहेत, पण नोटिफाय करत असताना मी सभागृहामध्ये त्यांना आश्वासित करू इच्छितो की देवीचा पाडा, चाळ, तोंडरे आणि पालेखुर्द ही 4 गावं डिनोटिफाय करण्याचा निर्णय सिडकोनं घेतलेला आहे. त्याचा प्रस्ताव देखील महाराष्ट्र शासनाकडे आलेला आहे आणि त्याच्यावरची अंमलबजावणी तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या जातील. मग हे 4 गावं जी आहे त्याची जमीन किती असू शकते तर सुमारे 400 हेक्टरपर्यंतची जमीन आपण ही डिनोटिफाय करणार आहोत. आणि उर्वरित जमीन जी आहे ती 1894च्या कायद्याप्रमाणे जरी आपण घेतलेली असली तरी देखील काही जमिनी या 5 वर्षापर्यंत जर आपण त्याचे पैसे देऊ शकलो नाहीत किंवा त्याच्यावर कुठचीही कार्यवाही करू शकलो नाही तर 2013चा ॲक्ट डोळ्यासमोर ठेवून त्याच्यावर आपण कारवाई करू शकतो, त्याची अंमलबजावणी करू शकतो आणि ती अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील सन्मान्य सदस्यांनी ज्या पद्धतीच्या तिथल्या शेतकऱ्यांच्या भावना मांडल्या त्याला डोळ्यासमोर ठेवून नक्की हा जो काही 2013चा कायदा आहे त्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन त्याच्यामध्ये अंमलबजावणी केली जाईल. एकच फक्त थोडं करेक्शन मी करतो की शेवटी सिडको ही स्वायत्त संस्था आहे आणि सिडको ही स्वायत्त संस्था असताना देखील ती अधिनियमाप्रमाणे चालते, कायद्याप्रमाणे चालते. त्याच्यामुळं कुठेही शेतकऱ्यांना त्रास द्यायचा उद्देश याच्यामध्ये येतच नाही. पण अजून एक जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगेन की या सिडकोचा विभाग ज्यावेळी विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या अखत्यारीमध्ये आला त्यावेळी अफोर्डेबल हाऊसिंगची जी फार मोठी योजना या सिडकोमध्ये आली ज्याचा उल्लेख शिंदेसाहेब आपण केला आणि त्याची बैठक देखील आपण पुढच्या आठवड्यामध्ये लावणार आहोत. याचा फायदा नक्कीच लोकांना झालेला आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. आता 12.5% द्यायचा की अफोर्डेबल हाऊसिंग सिडकोची जी घरं येत आहेत त्याचा फायदा असं म्हटलं मी. सन्मान्य सदस्यांचा मुद्दा असा आहे की 12.5%ची अंमलबजावणी करायची की 22.5%ची अंमलबजावणी करायची. तर 1894च्या कायद्यानं 12.5%ची अंमलबजावणी करायची आहे. पण 5 वर्षामध्ये याच्यावर काहीच जर पुढे गेलेलं नसेल सिडको तर 2013च्या ॲक्टची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा देण्याची भूमिका ही सिडकोची राहील.